जशी अशी तशी ज्येष्ठ बंधूच्या समक्ष आपण सांगितल्याप्रमाणे माझी भगिनी कर्कश. तुझी भगिनी कर्कश होय ना? ही आहे. हो ही बघते मग कशी. अरे तुझी सख्खी भगिनी. होय ना? अरे मला शंका आहे. अशी कोणती? अरे तू असा ती अशी. तरी अशी असली तरी पराक्रमाने म्हणतील का तुम्हीच म्हणाला. दिसताय खूपच पराक्रम दिसतोय. म्हणजे काय भगिनी गुणाची आहे. आणि काय का कर्कश या नारद मुनींना पाहताच तुझी तळपायच्या मस्तकाला भिडली. याला कारण काय? याला कारण देखील एकच. प्रत्येक वेळी दानवांचा वृत्तांक काय आहे हे जाऊन देवांना सांगता राहाल ना पहिला नारद. अगं होय मला सर्व ज्ञात आहे. तरी सुद्धा मी जे अमरपदाचं वरदान प्राप्त केलंय ना त्याच्या मुळाशी सुद्धा कारण हेच आहे. आणि म्हणूनच यांच्याबद्दल मला कोणतीही किलबिश न ठेवता त्यांना नमस्कार करा असा माझा आदेश आहे. दादा तुम्ही जर सांगत असाल तर करते नारदाला नमस्कार. दादा हा. कर्तव्याची परिपूर्तता करत असते एकाएकी हात देण्याचे कारण कारणाशिवाय क्रिया घडत नसते. अगदी बरोबर. तुला बोलावलं ह्याच्या माशी एकच कारण आहे कर्कश. ज्या मृत्यू लोकातील वरद मानवांमुळे त्या देवताची शक्ती प्रबळ ठरते. त्या मृत्यू लोकातील वरद मानवांना भक्तीपासून वंचित करण्यासाठी तुझी पावलं तिथपर्यंत गेली पाहिजे. मृत्यू लोकांच्या ठिकाणी जा, थैमान घाल, प्रत्येकाला स्वतःचा अंकित बनव आणि आनंदाची वार्ता घेऊन ये असा माझा आदेश आहे. दादा तुमचे शब्द माझ्यासाठी शिरोधारी आहेत. तुम्ही जर सांगत असाल तर निघाले उचलून तिला पटेल मनाला वाटत पण यशाला अरे काही नाही ती गेली काय बघत होतो. तू केव्हाची गेली ती खूपच भयानक आहे यार तुझी. भगिनी गुणाची शोभून जसा बंधू तशी भगिनी. हो ते आहेच. नारद मुनी काय झालं. माझी भगिनी स्वतः ते कर्तव्य परिपूर्ण करे यात मला देवी मात्र शंका नाही. मला सुद्धा नाही. पण ती मृत्यू लोकांच्या ठिकाणी